नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल तर स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं। तर आज खूप छान अशा वातावरणामध्ये आम्ही गेलो होतो। पावसाळा चालू झाला आणि पावसाळा चालू झाल्यावर कुठेतरी डोंगराच्या ठिकाणी ज्याची खूप जास्त इच्छा असते आणि 4-5 दिवसापासून खूप जास्त पाऊस येतोय। तर भीमाशंकरला जायचं चाललेलं पण तिकडे काही जाणं झालं नाही। तर आज होतं शुक्रवार, तर मी गेली होती चांदवडच्या देवीला। म्हटलं ओटी वगैरे पण भरावी, आषाढ महिना चालू आहे ना, तर म्हणून मग आम्ही गेलो होतो। तर मी इथं ना ओटीचं वगैरे सामान घेतलं होतं, तर ते मी व्यवस्थित ठेवत होते कारण ते 2-2 ताट झाले होते, तर ते मला व्यवस्थित धरता येत नव्हते। परत मग नैवेद्य पण ठेवायचे होते, तर मी सकाळीच लवकर आवरून वगैरे नैवेद्य वगैरे बनवले होते। परत ते मदन द्यायचं असतं, कोरडा शिदा तो पण आणला होता। त्याच्यानंतर मग सगळं देवांना नैवेद्य वगैरे ठेवून मस्त असं दर्शन घेतलं आम्ही। मध्ये काय फोन अलाउड नव्हता म्हणून बाहेर येऊन फोटो काढले आणि त्याच्यानंतर वरती निघालो होतो आम्ही चंद्रेश्वर महादेव मंदिराच्या तिकडे, म्हणजे जे की चांदोडमध्येच आहे। आपलं देवीचं मंदिर आहे त्याच्या वरती डोंगरावर आहे। तर मग आम्ही तिथं पोहोचलो होतो। तर खूप म्हणजे खूप मस्त असं वातावरण होतं, पाऊस येत होता आणि सगळीकडे एकदम छान हिरवगार झालेले। पण अजून काही मोठे धबधबे चालू झालेले नाही, पण छोटे छोटे धबधबे आहेत, पण तरी पण खूप मस्त वाटत होतं आणि इतका जोरात आवाज होता ना इथं, म्हणजे खूप आणि खूप लोक पण आलेले होते। आता सहसा ह्या वातावरणामध्ये फिरायला खूप मजा येते, तर भारी पण वाटतं। तर म्हटलं चला देवीच्याच दर्शनासाठी जाऊया आणि त्याच्यानंतर मग आम्ही या मंदिराचं ना काम पण चालू आहे। तर ती वेणी मला देवीची जी ओटी भरल्यावर देताना आपल्याला परत, तर ती लावली होती, ती नेमकी निघाली, व्यवस्थित लावली नव्हती कारभाऱ्यांनी, त्याच्यामुळे मग मी ती हातात ठेवली होती थोडे वेळ, नंतर म्हटलं ठेवून द्यावा। त्याच्यानंतर मग आम्ही इकडे चाललो होतो मंदिराकडं। तर खूप छान मंदिर आहे हे पण, इथं पण आम्ही खूपदा आलेलो, पण पावसाळ्यामध्ये जी मजा आहे ना ती नाही येत इतर वेळी। असतं हिरवळ पण मग एवढी काय नाही आणि खूप छान वाटत होतं। मस्तपैकी पावसामध्ये भिजत आम्ही गेलो आणि इथं ना मी सांगत होते, म्हणजे ना इथं ना चहा ठेवलेला असतो। मंदिरातून दर्शन करून आलं ना तर चहा प्यायचा आणि आपला कप आपण धुवून ठेवायचा। तर तेच मी सांगत होते, कारण आम्ही नेहमी जातो त्याच्यामुळे मला माहिती, आणि कुणाकुणाला ही गोष्ट माहिती आहे। मी पहिलं खाली पाया पडायची, पण आहे ना इथं खाली पाय ठेवून वरती जो गणपती बाप्पा आहे त्यांच्या पाया पडायचं असतं, हे मला मिस्टरांनी सांगितलं, तेव्हा माहिती पडलं। त्याच्यानंतर हे पाहू शकतो तुम्ही, अशा प्रकारे आहे चंद्रेश्वर महादेव मंदिर। आतून पण गाभारा वगैरे, आणि इथं काही फोन वगैरे अलाउड होता। आणि त्याच्यानंतर हे इथं सगळ्या मूर्त्या वगैरे ठेवलेल्या, खूप छान मूर्त्या होत्या। ही मूर्ती तर पाहू शकता तुम्ही। त्याच्यानंतर दर्शन वगैरे केलं आणि मला दिसतच असेल किती छान असं वातावरण, तिथून यायची काही इच्छाच होत नव्हती, पण म्हटलं चला जास्त पाऊस आला तर परत येता नाही येणार, कारण खूप म्हणजे खूप सगळीकडेच